डोंबिवली पश्चिममध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। दुसऱ्या मजल्यावरून एक 2 वर्षाचा मुलगा खाली पडत असताना डोंबिवलीतील तरुण भावेश म्हात्रे यांनी त्याला जसं ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये एखादा क्रिकेटपटू खेळाडू जो आहे तो बॉलचा कॅच पकडण्यासाठी जातो, त्याच पद्धतीने भावेशने त्या 2 वर्षाच्या मुलाचा कॅच पकडलेला आहे। अत्यंत थरारक अशी घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे। भावेश, खरं पाहिलं तर तुमचं अभिनंदन, कारण की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे। नेमकं काय घटना होती आणि तुम्ही काय करत होतात त्यावेळी? मी त्यावेळी 2 ते 2:30च्या टायमात मी माझ्या मित्राला भेटायसाठी तिथे बिल्डिंगवरती गेलो असताना मी खाली उतरत असताना मी वरनं आवाज ऐकला सर्व लेडीज लोकांचा। तेव्हा तो मुलगा मला वरनं पडताना दिसत होता आणि मी माझी जीवाची न पर्वा करत समोरच्या माणसांना धक्का मारून माझ्या हातात घेतला। हातातनं तो माझ्या पडला पायावरनं खाली पडला। काय वाटलं ज्या पद्धतीने क्रिकेटपटू जसं असतो की चेंडूचा झेल घेण्यासाठी जो धावत असतो, त्याच पद्धतीने तुम्ही जीवाचा आटापिटा करत त्या ठिकाणी गेलात? काय वाटलं तुम्हाला? कशा भावना होत्या तुमच्या त्यावेळी? मला अनुभव होता, मी क्रिकेट खेळतो, त्याच्यामुळं मी श्री 11 आणि अष्टपैलू आणि संघर्ष या नावाने मी स्वतः खेळत असताना मी त्याला बघितलं, मी त्याला वाचू शकतो। माझ्या हातात भेटला तर तो मला माहिती होतं मी त्याचा जीव वाचू शकतो आणि तो माझ्या हातामध्ये पडून पायावरती पडला। म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे क्रिकेटचा अनुभव होता, त्यामुळे खरं पाहिलं तर हे जजमेंट जे आहे, जसं बॉल पकडताना चेंडू पकडताना जे जजमेंट असतं त्याच पद्धतीची जसं CCTV आपण बघतोय त्यामध्ये तुम्ही त्याच स्पीडने धावताय आणि त्याला कॅच करताय। क्रिकेटमुळे तुम्हाला हा फायदा झाला असं म्हणता येईल का? क्रिकेटच्या मुला मला भरपूर फायदा होतो आणि क्रिकेट मुलाच मला माहिती होतं मी तिथपर्यंत पोचू शकतो आणि मी त्याला पूर्ण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला माझ्या हातात। नक्कीच खरं पाहिलं तर भावेश यांचं कौतुकच आहे, कारण की ते या डोंबिवली परिसरामध्ये क्रिकेट खेळतात आणि प्रमाणेच जो चेंडू जो असतो तो अवकाशात असतो आणि त्याचा झेल घेण्यासाठी ज्या पद्धतीने धाव घेतली जाते, कारण की CCTVमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे चेंडूची पकडण्यासाठी ज्या पद्धतीने क्रिकेटपटू जसा धावतो त्याच पद्धतीची धाव घेऊन या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा प्राण जो आहे तो या भावेश म्हात्रे यांनी वाचवलेला आहे। त्यामुळे डोंबिवली परिसरामधून त्यांना कौतुक केलं जातं आहे। त्यांचं सगळ्या पद्धतीने कॉल येऊन फोनद्वारे देखील त्यांना शुभेच्छांचा वर्षाव देखील त्यांच्यावरती करण्यात येतो आहे। मात्र ज्या युक्तीप्रमाणे देव तारी त्याला कोण मारी, अशा पद्धतीची घटना जी आहे ती डोंबिवलीमध्ये झालेली आहे। कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काडे, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।